हाय. तर आज मी ठरवलं आहे स्वतःला ट्रीट देण्याचं. हो, 100 रुपयाची ट्रीट देणार आहे मी आज स्वतःला. आणि मी त्यासाठी आता मार्केटमध्ये निघाली आहे. चला तिथे जाऊन बोलूया. तर मी आली आहे आमच्या इथल्या मिनी मार्केटमध्ये. हे डीमार्ट नाही आहे, मिनी मार्केट आहे. आता तुम्ही विचार कराल की 100 रुपयाची ट्रीट का? आपण स्वतःला किती रुपयाची ट्रीट देऊ शकतो. काय आहे की गेले काही दिवस मला बरं नव्हतं. सो मला असं वाटत होतं की आपण काहीतरी स्वतःसाठी मस्त मस्त खाऊया, काहीतरी घेऊया. आणि मी थोडीशी कंजूस पण आहे, त्याच्यामुळे आपण थोडेसे पैसे खर्च करूया, पण स्वतःला थोडं स्पेशल फील करण्याची गरज आहे. म्हणून मी 100 रुपयाची ट्रीट देते. आणि असं करता करता मी आली आहे इथे आईस्क्रीम घेण्यासाठी. खूप सारे फ्लेवर्स होते, पण त्याच्यात मला मिळाला हा व्हॅनिला फ्लेवर. माझा फेवरेट आहे. सो 25 रुपये प्राईज आहे. म्हटलं घेऊन टाकूया. त्यानंतर आले मी केक घ्यायला. खरं तर पेस्ट्री घेणार होते, पण म्हटलं नको, आपण केक घेऊया. तोही व्हॅनिला फ्लेवर 14 रुपयांचा होता, तोही मिळाला. त्यानंतर मी शोधत होते की मी आता काय घेऊ. खूप सर्च करत होते. आता इकडे सगळं सॉस, मेयोनीज आणि या सगळ्या गोष्टी होत्या. मग मला दिसले चिप्स. आणि इथे आल्यावर मला कळलं की हे बनाना वेफर्स आहेत. आणि ह्या वेफर्सबद्दल मी एका शोमध्ये ऐकलं होतं, पण मी ते नाही घेतले कारण मला काहीतरी दुसरं घ्यायचं होतं. ही छोटीशी परफ्यूमची बॉटल दिसली मला, घ्यायची होती, पण म्हटलं जाऊ दे, आज आपण खाण्यावर पैसे खर्च करणार आहोत, सो राहू दे. मग मी आले इथे खाऊ घ्यायला. म्हणजे इथे चकली, शेंगदाणे, वेफर्स, तुम्ही बघाल इथे बाकरवडी आहे, चिवडा आहे, खूप सारे आयटम्स होते. आणि त्याच्यामध्ये मला दिसले हे बनाना वेफर्स. सो हे वेफर्स मला खूप आवडतात. 32 रुपयांमध्ये मिळाले, मी घेऊन टाकले. मग मी आले एक सूप पॅकेट घ्यायला. फ्लेवर बघत होते, पण मला असं काही मिळालं नाही. आणि आजारी असल्यामुळे मला बरेच दिवस असं वाटत होतं की सूप प्यावं. सो खूप शोधलं मी आणि त्याच्यानंतर म्हटलं आता काय घ्यावं. काहीच कळलं नाही मला. म्हणून म्हटलं आता आपण व्हेजिटेबल सूपच घेऊन टाकूया. फक्त 10 रुपयाचं आहे, सो मी घेऊन टाकलं. मग मी आले पॉपकॉर्नचं पॅकेट घ्यायला. म्हटलं मूवी बघता बघता आपण पॉपकॉर्न खाऊ. सो ते घेतल्यानंतर मी बिल घेतलं. 91 रुपये झाले सगळ्याचे, जेवढ्या काही वस्तू घेतल्या तेवढ्या. आणि ते घेऊन मग मी घरी निघाले. पण इथे एक गोष्ट घडली. Here I हो come. हो हो, Here I come. आंबे दिसले मला. ते पण रत्नागिरी हापूस. 3000 रुपये सांगितले त्याने. म्हटलं जाऊ दे, हे आपलं बजेट नाही. मग मी आले घरी सगळ्या वस्तू घेऊन. आणि तुम्ही बघत असाल, जेवढ्या वस्तू आपण घेतल्या तेवढ्या सगळ्या मी इथे ठेवते. आणि 100 रुपये झालेसुद्धा. बाय द वे, एक सांगायचं राहिलं, जे 9 रुपये उरले त्याची मी चॉकलेटं घेतली. ही जेली चॉकलेटं मला खूप आवडतात. 9 घेतली, पण त्यानंतर काका म्हणाले की अजून एक घेऊन टाक आणि 10 पूर्ण कर. आता म्हटलं आईस्क्रीम आणलं आहे ते आपण खाऊन टाकूया. म्हणजे पूर्ण नाही, पण थोडं खाऊया, कारण मला खूप दिवसापासून खायचं होतं. सो म्हटलं टेस्ट करूया. आईस्क्रीम हा विषय कोणाला नाही आवडत, आणि त्यात व्हॅनिला फ्लेवर खूप छान लागतो.
तुमचा आवडता फ्लेवर कोणता आहे नक्की सांगा. सो हे झाल्यानंतर मी विचार केला आपण आता केक पण खाऊन टाकूया, तो पण व्हॅनिला फ्लेवर. एगलेस होता, म्हणजे तुम्ही खाऊ शकता जेव्हा तुमचा काही नॉनव्हेज खाण्याचा वार नसतो तेव्हा. सो तो पण खूप छान होता, खूप मस्त वाटलं. बरेच दिवसांनी काहीतरी दुसरं खाल्ल्यानंतर ना खूप बरं वाटतंच. आता जे नॉरचं पॅकेट मी घेतलं होतं, तर मी म्हटलं आपण दुसऱ्या दिवशी सूप बनवू, म्हणून मी सकाळी सूप बनवलं. मला असं वाटतं की स्वतःला ट्रीट देण्यासाठी खूप पैशांची गरज नसते. कमीत कमी बजेटमध्ये आपण ट्रीट देऊ शकतो. सो 100 रुपयात मी स्वतःसाठी असं केलं. तुम्ही स्वतःसाठी काय करता, कशी ट्रीट देता हे नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.